पार्वती गजानना रंग भरू दे चरणा दुसरं न म्हणा मी कोणाला बोलो दुसरं न म्हणा मी कोणाला बोलो चांदा सूर्याचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा दुसरं न म्हणा मी कोणाला बोलो दुसरं न म्हणा मी कोणाला बोलो गजा देवीचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा चौचर म्हणा मी कोणाला बोलो चौचर म्हणा मी कोणाला बोलो चौथी जगाचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा बसलो न म्हणा मी कोणाला बोलो बसलो न म्हणा मी कोणाला बोलो वाजव भगवानचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा सावन म्हणा मी कोणाला बोलो सावन म्हणा मी कोणाला बोलो साधू संतांचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा सपन म्हणा मी कोणाला बोलो सपन म्हणा मी कोणाला बोलो देवतांचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा आठवण म्हणा मी कोणाला बोलो आठवण म्हणा मी कोणाला बोलो आपल्या गुरुचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा लावण म्हणा मी कोणाला बोलो लावण म्हणा मी कोणाला बोलो आपण दुनियेचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा लावण म्हणा मी कोणाला बोलो लावण म्हणा मी कोणाला बोलो त्याच्या सुराचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा म्हणा मी कोणाला बोलो म्हणा मी कोणाला बोलो बदला सभेचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा म्हणा मी कोणाला बोलो म्हणा मी कोणाला बोलो सर्व देवाचा मी चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे चरणा गोरवली गावाची ना आई चंडिका मानाची माझ्या गोरवली गावाची ना आई चंडिका मानाची माता बरगरी सतवती नगाऱ्या मालकी गावाची माता बरगरी सतवती नगाऱ्या मालकी गावाची माझ्या गोरवली गावाची ना आई चंडिका मानाची माझ्या गोरवली गावाची ना गावाला सांभाळे आई
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा सर्व कार्ये सुसर्वदा आकाय विश्वास विश्वंभर मानवतयाच लंबोदर आकाय विश्वास विश्वंभर नवतयाच लंबोदर डोबे येथून पीतांबर कलानंद नाऊन डोळ्यात पाहू रूप गणाचे सुंदर 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 विश्वास विश्वंभर अनावतयाच लंबोदर आधार विश्वास विश्वंभर नवतयाच लंबोदर शोभेने तुझ पीतांबर कलानंद नाऊन डोळ्यात पाहू रूप गणाचे सुंदर कलानंद नाऊन डोळ्यात पाहू रूप गणाचे सुंदर
अंबर शिरी मुकुटा जोमला चमचम करती हिरे जडित आणि मोत्याच्या या माळा सोनिया लहान तुझी कीर्ती गणित गणराया सर्व धूमनाच्या गोकुली माळा मंदिरी आले पूजाया मंदिरी आले पूजाया मंदिरी आले पूजाया हर्षाने मन माझे मोहरून आम्ही जाते भजनती चौदळून वाटी गणरायाला ओवाळीते भजनती चौदळून वाटी गणरायाला ओवाळीते सुगंध दरवळे तुझ्या भक्तीचा गुणगान तुझेच गाताना हरपून जाते काया माझी रूप गोजिरे पावताना तुझेचा मान करी तो अनमोल तुकाचा दागिना रंगवराया गाऊन यावे शिव पार्वती जगजवदना शिव पार्वती जगजवदना शिव पार्वती जगजवदना भक्तीने सोनी कर जोडीते अक्षराती चौदळून वाटी गणरायाला ओवाळीते अक्षराती चौदळून वाटी गणरायाला ओवाळीते गणरूप गणीच्या डोळ्यांनी पाहता आनंद मावे ना गगनी चरणाची लागता गणरूप गणीच्या डोळ्यांनी पाहता आनंद मावे ना गगनी चरणाची लागता तुझ्या भक्तीच्या प्रेमात हर्षाने नाचते पंचरती चौदळून वाटी गणरायाला ओवाळीते पंचरती चौदळून वाटी गणरायाला ओवाळीते चौदळून वाटी गणरायाला ओवाळीते पंचरती चौदळून वाटी गणरायाला ओवाळीते पंचारती तव जळून वाती गणरायाला ओवाळीते धन्य धन्य हे माझे राज्य आणि धन्य धन्य ही सारी प्रजा पिताची उग्रसेन महाराजांचा पूज माझ्या वयाच्या 20व्या वर्षी झाला तेव्हापासून माझ्या दराला चांगला दिवोरावर गुंतवला कडे कपारी गरजू लागला माझे नाव गाऊ ज्या क्षणी 33 कोटी देवांचा राजा देविंद्र सुद्धा थरथर थरथर कापू लागतो माझी बहीण देवकी हिचे लग्न मी मोठ्या थाटामाटात पार पडलो मथुरा नगरीत लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत होता त्या लग्न सोहळ्यात देवकीची मनात घोड्याच्या रथातून चालली होती आणि तो रथ आकारण्याचे काम स्वतः मी करत होतो त्याच वेळी आकाशवाणी झाली कौशराच्या सावध राहा कौशराच्या सावध राहा हाडवैरी हाडवैरी गोकुळामध्ये वाढत हाडवैरी गोकुळामध्ये वाढत
काय म्हणे माझा हार वळली आणि या भूतलावर जन्माला येणार तरी कसा. रथातून खाली उडी मारली, देवकीची वेणी धरली, रथातून बाहेर घेतली, मानेवर सत्य ठेवायला जातात. वासुदेव मला शरण आला म्हणे कंस राजा देवकीला मारू नको, तिच्या पोटी होणारी बाळ मी तिला वदण्यास दे. बस देवकीच्या 6 बाळांचा शिळेवर आपटून प्राण घेतला. 7वा बळराम गर्भपातून स्वारक्षेत गेला आणि काय करावं या आत्म्याचे आले लक्ष. माझी मांडलेली बहीण पुतळा जिल्हाच्या हरामखोराच्या वधासाठी पाठवतो. प्रथम पुतळाला हाजीर करून घेतो. पुतळा हे पुतळा पुतळा आम्ही तुझ्यावर एक कामगिरी देत आहोत. सरळ गोकुळामध्ये जायचं आणि त्या नंदाच्या कारच्याचा वध करून यायचं. पुतळा ही कामगिरी आम्ही तुझ्यावर संपत आहोत. शाबास पुतळा. नवजात बालकाला पाळण्यामध्ये झोका देत असताना एक सुंदर अशी स्त्री ही गोकुळामध्ये प्रवेश करत आहे आणि या सुंदर स्त्रीला तर गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे. पाहूया पुढे काय घडतं ते पाहूया. नंदराणी तुझ्या बाळाची इंग्लंडच्या देण्यात आले आहे. मी मथुरेची राहणार आहे. माझी पती श्रेष्ठ विद्वान ब्राह्मण आहेत. त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने पाहून सांगितले की नंदाच्या घरी एका महान जन्म घेतला आहे. त्याचे दर्शन घेता सर्व सुख प्राप्त होईल म्हणून ईश्वर आले आहे. ब्राह्मण कन्या म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतीजवळ मला एक सिद्धी प्राप्त आहे. माझ्या स्तनातून सदैव अमृतधारा वाहत असतात. त्या तुझ्या बाळा वाक्यात तू अमर होईल. हे तुझे बाळ शेवटी या सुंदर स्त्रीनं यशोदामाईला मोहपाशा निर्माण करून त्या नवजात बालकाला आपल्या जवळ घेतलेला आहे आणि क्षणात आणि विराम बनायला होता त्या सुंदर स्त्रीनं आपल्या राक्षसीचा पूर्ववतून धारण
कृष्णदेवाने आलाय. पुतळाला कृष्णीचा वध. कृष्णीचा वध. पहाटे पुनवेच्या रातीला हरवून कुंबडा आरोळी गावाला देतोय ग. पहाटे पुनवेच्या रातीला हरवून कुंबडा आरोळी गावाला देतोय ग. तुम्ही बरा बेगी बेगी जाऊ झाला बाजाराला. बेगी बेगी जाऊ झाला बाजाराला. बेगी बेगी जाऊ झाला बाजाराला. नवबिंदूच्या ओझर धुक्या तुम्ही मोकळ्या राणी मोर नाच करी. नवबिंदूच्या ओझर धुक्या तुम्ही मोकळ्या राणी मोर नाच करी. रंगाची कामा नाही पडते ग. आरोळी गावाला देतोय पाठी पुनवेच्या रातीला हरवून कोंबडा. आरोळी गावाला देतोय ग. उगवत्या धुक्याच्या धारा या उगवत्या सूर्याला पाहण्या. उगवत्या धुक्याच्या धारा या उगवत्या सूर्याला पाहण्या. गगनाने मंजुळ कोकिळाचे गाणी. ओळख सुरत या गगनाने मंजुळ कोकिळाचे गाणी. आरोळी गावाला देतोय ग. रातीला हरवून कोंबडा. आरोळी गावाला देतोय ग. रातीला हरवून कोंबडा. आरोळी गावाला देतोय ग. पाटे पुनवेच्या रातीला हरवून कोंबडा. आरोळी गावाला देतोय ग. सोन्या आणि माणिक ही राधा चाले भरून गोरस घागरी. मथुरेच्या बाजारी ही राधा चाले भरून गोरस घागरी. मथुरेच्या बाजारी 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 प्रभा सोनेरी किरण कोळी नवे तोडावरी. रात काळी होते आरोळी पडता कानावरी. भरून गोरस घागरी. मथुरेच्या बाजारी भरून गोरस घागरी.
आम्ही मायबाप रसी प्रेक्षक आहोत नमन म्हणून आपण आपला माल गोकुळात विकता मोकळेला नेतो. हो का, बरोबर आहे तुझं. सध्याची परिस्थिती तीच चालू आहे. जो तोडतो आणि मुंबई काढतो. गावची म्हातारी माणसं घर सांभाळतात. काही तर सगळं ऐकून कधी जायचा विचार करताय. असं अन्य पटते का तुम्हाला? कसं पटेल हे सगळं ऐकून परदेशी मिळवायला? अगं बाई, स्वतःची जमीन दुसऱ्यांना विकतात आणि ते लोक येऊन यांच्या जमीन व्यवसाय करतात. आणि आपली माणसं एकट्या ठिकाणी नोकऱ्या शोधतात. कोकणची माणसं साधी होळी खरंच होळीचं एक साधं उदाहरण घ्या ना. जमिनी आपल्या, बाजारपेठ आपल्या, पण त्यामध्ये मोठमोठे व्यवसाय पण आहेत. तिथे त्यांना समजलं असेल. आता तरी आपण सारं थांबवलं पाहिजे, नाही तर आपलं तिथे आपल्याला पाणवलं राहावं लागेल. सण, रूढी, परंपरेची जपणूक करणारे हे जुने लोक आणि त्यांचे स्वभाव तेच माझं कोकणचं गाव. आणि एक गर्भासून तुझी ती तीन एकटं बसून नव्हे ना, अवधीच माझे कव्यांचे गाव. कोणी नो, हे सगळं ऐकायला बोलायला खूप त्या वाटून कोकणावर राहिलंय कुठे काय? हे सर्व ठीक आहे, आपण बाजारी जायचंय, निसर्गात ठीक आहे. हो ग, पण बाजारात जायला मावशी यावी, त्याच्या बाजाराची वाट दाखवणार कोण? हे राधे, बाकी का मावशीला? चंद्र, तू मार बघ. मावशी, अगं मावशी ना मावशी. कोण ग? अगं मावशी, मी चंद्रा. चंद्रा अगं सकाळ सकाळ काय झालं बोंबलायला? अगं मावशी, आम्ही पोळी वेळा हॉटेलच्या बाजार चालल्या बघ. असं होय मग आले हा लगी बग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लगी बग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लगबग झाली आणि 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 मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची नऊवारी साडी आले नेसुना हिरवा जालो पदर झाला हिरवा जालो पदर झाला हिरवा जालो पदर झाला झाली कामे अरुणा साध सुकार आले करुणा आले करुणा आले करुणा आले करुणा आले करुणा लगबग झाली आणि मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लगबग झाली आणि मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लगबग झाली आणि मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लगबग झाली आणि मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची
ना. तर मंडळी तुम्ही कसे आहात? आज काय ना बोलायची शपथ घेतली की काय? आज इथं बसून शकतो, तिथं बसून शकतो. जरा ह्यांच्याकडे बसते, माझ्या नावाला बोलायच्या. अरे पोरी अगं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? आपण मग जायचं ना. बाई तुम्हाला बाजाराची वाट माहितीच नाही. पोरीनो बाई पैसा आले. पैसे आले म्हटलं जरा नाव घेते पण जरा तुमचं बघते. बाजारला जायचं खरं आहे का? हे पैसे दिसतंय मलाही आम्ही यांना दिसतंय ना, दिसतंय की नाही? आवाज असाच पाहिजे गाडीवाले दादा. घेतलंय काय? जो माझे पिटुकले बाई ते सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या मालाची मी आडवणी कशी करते? अरे तारा येऊ दे ना तुझा वारा. नाका दोन पाय काय घेतलं तू पण? दारोदारी सडा चिंपुनी पूर्वीच जातो दिन सारा. बघा बघा बघायलाच सांगितलंय, कमेंट करायला नाही. आले आलेच माझ्या तारेने सडा सारवण्याला सुरुवात केला नाही. ताई सडा सारवून करता का? नाही ना, नाही ना. म्हणजे काय आहे आजकालची पिढी सडा सारवून त्यांच्यापासून हा विषय करा सुरू चाललेला आहे. पण माझ्या ह्या तारेने दादा आले आलेच सडा सारवण्याला सुरुवात केलेली आहे. आता पुढे काय म्हणते ते सगळ्यांनी ऐकूया. हा पुढचं संदाई. दारोदारी सडा चिंपुनी पूर्वीच जातो दिन सारा. मी आहे गवळ्याची तारा. हो का? डोळी घेऊन टाकायची माठ चालली बघ बाजारा. बाई अरे तू काय घेतलंय? तर हो माझा अरे हिरा काय घेतलं? काय म्हणावं बाजाराला? दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने. अगं बाई ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने. पण आम्हा गवळीची वाट होते कोंबड्याच्या बांगेने. अजून कोंबड्याच्या बांगी बरोबर होते. आता पुढचं किती आवरून राहिले तरी उशीर होतो सारा. अगं बाई तो तर आम्हा नारी जातीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण काकीनो मावशीनो ताईनो मिळवणारच ना, मिळवणारच नाही. हा? मिळवणार ना ताई, मिळवणार ना? काहीतरी म्हणा मिळवणार ना हो. अहो तुमच्या ह्यांनी हे बघा बाजूला बसले. जरी किती म्हटलं लवकर मुंबईला चल, लवकर मुंबईला चल, तरी त्यांचं काही ऐकायचं नाही. गर्मी बघितलीस ना मुंबईची, अशी आहे गर्मी. बरं ठीक आहे आता पुढचं सांग. किती आवरून राहिले तरी उशीर होतो सारा. साठी आठवते मी गव्हाण दिला. बाय 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 बाय. रे तू दूध घेतलंय? चल हो माग. अरे सुंदरा काय घेतलं? काय म्हणावं बाजाराला? काय म्हणतेस? काय हो का? ती माझी सुद्धा आहे हो. जुनी नटीवाली दिसते. चल हो माग. अरे राधाबाई काय घेतले? काय बाजाराला? त्या हिरेची कोंबड्याच्या बागेने झाली. तुझी गाई गुरांचे अंबाने नव्हते. असू दे असू दे, कशाने का होईना पहाटे होते ना. आता पुढचं सांगता येईल. वा 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 वा. दही जास्त हलकं नाही आहे ना, मग जड आहे ना, म्हणूनच दिवसेंदिवस खाली होत चालले. चल हो माझा. प्रकार नव्हे, इकडे सारा दिन लग्नाचा प्रकार आहे ना. हा प्रकाराकडे बघून हा प्रकार
जास्त उलटतोय. मी काय म्हणते ज्या प्रकाराला त्या प्रकारात तिथे जाऊ दे. आपण जाऊया बाजाराला. घेऊनच जाऊया म्हणताय. बरं ठीक आहे. अगं हे चंद्रे काय घेतलंय काय बाजाराला? दुकाने बांधून गाठी येते पदरा आडली. अगं बाई सगळ्यांचंच कसं आहे होय की नाही जरा? हे प्रत्येकाच्या वाटेला आलेलं आहे की नाही? आणि ते पाजाला धरूनच ठेवावं लागतं. आता पुढचं सांग. चौकागाची झटका तिथं जाईच चालली. हो का? बाईचं बाई पण जणू तिजोरीचे कपाट. अगदी बरोबर बोलीस चंद्रे. दादा नो बाईचे बाई पण हे दोन तिजोरीचेच कपाट आहे बरोबर ना? अगदी मनापासून म्हणताय की अगदी म्हणताय? नाही, खरंच आजकालच्या बातम्या आपण ऐकतो बाबा बरोबर ना? बरोबर ना? आज चिडव्याचा जग झाला तरी बरोबर ना? आज चिडव्याचा जग झाला म्हणजे काय आहे? अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणूनच सांगते बाईचं बाई पण हे जणू तिजोरीचेच कपडे आहे. जसं आपण पैशाला महत्व देतो हो दादा, पैशाला महत्व देतो तसं बाईच्या बाई पण सुद्धा महत्व दिलं पाहिजे. म्हणूनच सांगते बाईचं बाई पण हे जणू तिजोरीचेच कपड आहे आणि हे कपाट आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. आता तुमचं सांग. आईच्या मावशी बाईचं बाई पण जणू तिजोरीचे कपाट. चंद्र नावाची गवळण मी भरून घेतलाय लोणी काटवतात. तुझं लोणी काढलं जाऊया बाजाराला. ये मावशी. बोला बोला. हे ओनी सामाजिक भानच करीत असण्यानं सकल या जनी जे अगत्य आहे जे सत्य सांगून नित्य असे माहिर. जे अगत्य आहे जे सत्य सांगून नित्य असे माहिर. बस एक दिशे मजायचा बस एक दिशे मजायचा आमचे दिलीप दादा साहेब जगजाहीर जगजाहीर. त्यांच्यात कन्या म्हणजे आमच्या राणीताई. त्यांनी सुद्धा नाव घ्यायला पैसे दिला नाही. आल्याला सांगितले नाही. दादा नाव चांगलं घ्या येते हा. तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजीराजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजीराजांचा पराक्रम. राजाराम राजांच्या थोरव्यानं तारांचे गोडवे. घोरपडे बंधू थोरते अहो घोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते हंबीराव मोहिते. तानाजीने हिलावली आपल्या प्राण्यांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. आणि राणीताई तुझ्यासारखे रसिद्ध नाहीत. आम्हा कलाकारांचे प्रेम नसतात. आम्हा कलाकारांचे प्रेम नसतात. अरे पुढे नेऊ चला तर बाजाराला. तू काय गेलं सांगितलं नाही मग. अगं माझं काय मेलीचं कशात काय आणि फाटक्यात काय. चला तर माझ्याची एवढा हट्ट कधी या झाल्यानंतर नाही हो केला. तुम्ही तुमच्या परीने सात शृंगार केलाय नवा. तुम्ही तुमच्या परीने सात शृंगार केलाय नवा. मी आणलाय खावा थोडस बाजूला व्हा. एवढे जरा खावा. हा यमुनेच्या घाटकी नाही फार माझ्या अवघड आहे. आपण शृंगारी गायलं तर घाट कधी संपतात हे कळणार सुद्धा नाही. चला
जणू मी भिजली देखण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली डोईवारी माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली बाजारात जाण्या मोहली डोंगरात नारळ सजली अर्जाने जणू मी भिजली देखण्या रूपाची बाहुली अर्जाने जगण्या मोहली डोईवारी माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली बाजारात जाण्या मोहली डोंगरात नारळ सजली अर्जाने जणू मी भिजली देखण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली झुमझुमते पैठणा ताल धरी कपडा नारीची ईशाना वाढविते गंधना डोकावर या नजरा डोळी माळला गजरा सावरून घेते माझ्या पदरा साध सुंदर नकरा तिथे मोहक चेहरा त्या कोणी जाई आले साजरा माझे फुले आणि वेली हिरव्यानी सर्गा वाळली डोईवारी माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली बाजारात जाण्या मोहली डोंगरात नारळ सजली अर्जाने जणू मी भिजली देखण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली नागमोडी वळणाची रानजाई झुडपांची वाट आहे डोक्याची उभ्यासर घाटाची एकमेकीला आसरा काट डोईचे सावरा गाणी गात जाऊया ग माधुरा सुरा आणि ग तारा पहाग तो नजारा मोर फुलवून नाचे पिसारा गालावरची माझ्या कळी बाहुली अबोली लाजली डोईवारी माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली बाजारात जाण्या मोहली डोंगरात नारळ सजली अर्चने जणू मी भिजली देखण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली डोईवारी माठ घेऊन यमुनेचा घाट
या गोकुळाचा राणा या गोकुळाचा राणा. रामाचा संपल्यापासून पृथ्वीवर मोठमोठे दैत्य वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागला. तेव्हा पृथ्वी माता गाय चुरून घेऊन विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, विष्णू, कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालत आहे. तेव्हा कृष्ण म्हणाले, काळजी नका करू, मी देवकीच्या पोटी 8 अवतार घेऊन 14चा नाश करेन. तोच मी 8 अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल. पण हो, त्या कवचाची खोड कशी मोडायची? आले लक्षात, मथुरेला जाणारे दही दूध बंद केले पाहिजे. मग तर आपल्यावर चाल करून येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रांना संपवली पाहिजे. सुदामा, ए सुदामा, आलो रे गो बाबा, आलो.
गवसस्त्र एक 7-2चा मेळा थाटमाट करून मथुरा नगरी जातो. तो न जाऊ देता आपल्यात बुकुळून राहायला पाहिजे ही कामगिरी मी तुम्हा दोघांना सांगत आहे. एवढीच ना कामगिरी जाऊया आपण पुण्यावर. येतो मी. अरे प्रीता, अरे बाबा, देवपप्पाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस का? अरे देवपाल साहेबांनी कामगिरी ऐकली. हा मग? अरे पण त्या 16 सहस्त्र काय गवळणी. अरे आपण फक्त दोघे जण मला सांग कशी कामगिरी होणार. अरे वेडा आहेस काय? अरे देवपप्पाची आज्ञा आहे, कामगिरी तर पार पाडलीच पाहिजे आपल्याला. अरे कामगिरी ही पार पाडावीच लागेल. कशी? अरे कशी म्हणजे काय? आपल्या जोडीचा बोबड्या येतो. बोबड्या. अरे त्याला पण बोलावून घेऊया आपण. अरे मग बरंच होईल. ठिकाणी गेलो आपण कामगिरी पाहतो. मी काय बोलतो? बघ तुला जो लागे बघ आणि हात करून घे. त्याचं काय खरं नसतं. फक्त बाबा जवळ असेल काय सांगता येत नाही. आवाज तर देऊन बघतो. ते आवाज दे. अरे बोबड्या रे बोबड्या. छे, हाय ना ती बोबड्या, हाय ना. अरे आहे तर वेडाच काय? जरा जोर लाव. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे काय रे सुदाम्या, काय रे? अरे बोबड्या. अरे बाबा कथ्याला लोळवतोय, कथ्याला लोळवतोय. अरे तुला आम्ही बोलवत नाहीये, वेळा बोलवतोय. अरे बाबा इकडे पुंजवनात गाई वतनाला चोरले, गाई वतनाला चोरले. मजा माहितीये का वेळा? अरे काय म्हणतोय काय? ओय, लवकर ये, लवकर. अरे आलो पण माझी तांबू गाय कुठे आहे पहिल्यांदा बघून घेतो. हे म्हणते काय? आपली तांबू गाय कुठे आहे? इथे बाजूला येते. आतून येते काय? आले काले सुदाम्या, आले काले सुदाम्या, आपे मालिका, गाई आणायला, गाई आणायला, आले सुदाम्या, गाई आणायला, आले सुदाम्या, गाई आणायला, गाई आणायला रे सुदाम्या, गाई आणायला.
काय आणली कुठं? त्या गायला डामीत करून ठेवला तुला काय सांगू काय अरे बाबा इतकी जवळची गाय नाही म्हणती कुठं गाय आणलेली आपण अरे बाबा इत्तलपुंजी अरे बाबा इत्तलपुंजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी गाव अरे बाबा तेच मला त्यांना सांगतो ना इत्तलपुंजी आमची भाषाच तशी आहे ना. यांच्या जिल्ह्याचा प्रॉब्लेम आहे बघ. अरे प्रॉब्लेम म्हणजे काय हा माझा एकटा कोण ही गाय 25 घरात सांभाळतो एकटा कोण हा कोण अरे बाबा गाडी सगळं एकटा सांभाळतो कोण माझा अरे एकटा सांभाळतो बघ माझ्या पोलाला बघ कसा आहे तो बघ दिसायला कसा आहे तो दिसायला काय मिळालं? यांच्या काय नाव आहे? 35 वर्ष सांभाळायला काय झालं? काय म्हणते? तुम्हाला बोलवते मला सांग हे बोबड्या हा तुझा मुलगा अरे बाबा परमेश्वराने मला एक बोल दिला. लोकांना चर्चा देता एकच देतो पण तू कसा आणि हा तुझा पोरगा कसा बघा तुझ्या मिशा कुठे आणि ह्याच्या मिशा कुठे हा अरे पुढे बघ याच्यापेक्षा मोठमोठा त्यांना मिशा नाही आहे ह्याला कशा मिशा हे मारती ती गाय हमरते आपण धाला काढलेल्या नाही बरोबर ना गायला व्यवस्थित घेऊन गोत्यात बांधतील ना धाला बिला व्यवस्थित घालतो झाल्या याला काढतो अरे धाला काढतो अरे काढतो याला गायवर बसव दूध वगैरे रोज तोच पोर काढतो ना बरोबर बांधतो का जाग्यावर जाग्यावर सुद्धा बांधतो एक नंबरचा खोटा पोर आहे तो तुला काय सांगू एवढ्या लहान वयात एवढा लहान वयात मध्ये तुला काय सांगू मी याला घरात घेऊन व्यवस्थित त्या गोट्यात गायला बांधित नाही म्हणजे अरे बाबा गायच्या जागेवर बैलाला बांधतो आणि बैलाच्या जागेवर गायला बांधतो मेल्या तुला काय दुसरीकडनं जागा नव्हता काय हा काय मंदिराचा दरवाजा आहे काय कोण झाला म्हणून काय झालं त्यानं बघितलं जागा कुठे मोठी मिळेल तिथेच तो येणार ना अरे बाबा हे हुशार आहे मोठा हुशार म्हणजे काय बरोबर हा पोल काय ढल गुणाचा नाही तुला सांगतो ना अरे लहानात गेला तरी तुझा नुकसा अरे रोज 2 लिटर देते जीव काय आणि आधी दूध दिला अरे बाबा 2 लिटर वाढलं कसं काय हा काय झाली गडबड म्हणजे डोळ्यात मेल्यान पाणी पिणी ओतून ठेवला जाताना आणि हा पोल आहे का तुझा या पोरांना माझ्या तोंडाला काल फसायला केला नाही हा आता झाला उद्धर पोल आहे तुझा ते सगळं जाऊ दे तू मला इथं कशाला लोलवलं पहिलं थांब
अरे बाबा तेच सांगतोय मला इथं कठ्याला लोलवलं अरे आपल्या इथे आपले सुकृष्ण देव आले होते बघ. देव पप्पा आले होते हा मग? अरे पण कशासाठी आले होते त्यांनी आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली. हा? छोटी छोटी हा मग? कसली कसली 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा म्हणे. एकशे तुझा बापूच मिळाला तरी हा म्हटलं मध्ये बोलला कसा नाही अरे जमाव जमाव 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा तो थाटमाट करून मथुरेला चाललाय. अरे वेळा तो मथुरेला घेऊन जाता आपल्याच दुकानात राहायला पाहिजे बघ. बरोबर आहे ही कामगिरी देवबापाने आपल्याला देव सांगितली. पप्पांचं म्हणणं बरोबर आहे हा काय आहे अरे मजा? बरोबर अरे कोणत्या लग्नाने हात तुझा तुझाल्या ह्या समोर पहा तो समोरचा थाट- खरोखर आहे तुझा पोरगीची. अरे बाबा एक नंबरचा तावत बलगा आहे हा तुझा काय सांगू तुझा द्या तू गवळणी बघितलं? अरे लय एकदम मातावर मात घेऊन टाकल्या खाली मग आता एक काम कर. अरे पोरीनो अगं चौकट चौकट चला हा बाजाराला म्हणतोय त्यांच्या गोठ्यामध्ये जा. बोलते काय तर. आई, तू ही सर्व काय कर. असं म्हणतोय चालू कर, भूक लागली. पुढे लोकं जा. मातात घेऊन येतोय हे म्हणते तू नको जाऊ मीच जातो हा?
काय बोललं आता बाजाराला काय देऊ मी मूर्खा नक्की दही कशाने खाल्लंय तुम्हाला काही लाज लज्जा शरण नावाचं काय आहे का हा? ए, पेंड्या. ए, पेंड्या. ए, पेंड्या. अरे गेल्या, डोक्यात हात घातला वाटतं. काय खाण्यात बोलतो का नाही? ए, निर्लज्ज सभापती म्हणतात ते तुम्हीच का अरे मूर्खानो हा? अरे काय करताय काय माझ्या वाटीत आले आम्ही म्हणजे काय तुला आता मुद्रेच्या बाजारात असेल ना अरे पण का म्हणजे काय की आपल्या जवळ दाखवून आहे देवांचं हुकूम हा मग ते सांगायला तुम्ही कोण तुम्हाला ओळखायला काय तुम्ही देवांचे देव विष्णू आहे वाट ते कोणीही असाल पण मी काय करू तू मला सांग हा दया दुधाचा माल तयार कुठे होतो गोकुळात गोकुळात. गोकुळात मग हा दया दुधाचा माल तुम्ही जर गोकुळात विकलात तर गोकुळाचा बाजारपेठा नाही का मोठे होणार म्हणजे हे शाण्याचे शाणे असं काय तुम्हीच का? अरे बाळा अरे बाळा जास्त लाडावू नको मला तर दीपारी ताईने सांगितलं तुला बाळा म्हणायला होय? हा. ऐक ना कसं आहे ना मी माझा माल इथे विकला असता रे पण काय आहे ना माझ्या मालाला इथे योग्य तो बाजारभाव मिळत नाही आणि तोच बाजारभाव त्या मथुरेत जास्त प्रमाणे मिळतो म्हणून मी रोज दही दुधाचे माठ घेऊन मथुरेत जाते एवढा पण तुला माहिती नाही तो मथुरेचा कौसराजा आहे ना हा उन्मत्त झालाय बाई हा. अगं आपल्या गोकुळामध्ये येतो आणि नुसता गाई वासर कापण्याचा सूड समजवतो बापरे आणि म्हणून आमच्या कृष्णदेवाने निर्णय घेतला कोणता निर्णय घेतलाय गोकुळातला माल गोकुळातच राहिला पाहिजे तो मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही. म्हणजे एवढंच आहे ना हो एवढंच आहे बरं ठीक आहे आता हे भाऊजी बोला बोला शिल्पा निलेश तांबे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे एक छानसं नाव घे पाहू शिल्पताई आहे कुठे म्हणावं असू दे. जिथून असं जिथे असाल तिथून नाव आहे का शिल्पाताई आता लेडीज लोकांचं नाव कसं घेणार ना ताई पण ते घ्यायलाच पाहिजे असू दे शिल्पताई नाव ऐका कसं आहे ना शिल्पाताई नमन आणि मृदू यांचं एक वेगळंच नातं आहे बरोबर ना बाबा बरोबर ना आता तुमच्यासारखे वयस्कर लोक म्हणतात बरोबर ना तुमच्यासारखे वयस्कर लोक म्हणतात की मृदुंगाशिवाय न म्हणायला अर्थ नाही त्यांचं म्हणणं देखील बरोबरच आहे म्हणूनच म्हणते मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही नेरी मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही नेरी 7 शृंगार करुणी चालले आम्ही मथुरे बाजारी अहो प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी आता प्रेक्षकांच्या साथीशिवाय आम्ही तरी पामर काय करणार ना म्हणूनच म्हणते प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी आणि शिल्पाताई सदैव राहो आम्हावरी तुमची कृपा दृष्टी सारी तुमची कृपा दृष्टी सारी म्हणजे एवढंच होत आहे ना बरं ठीक आहे अगं पोरीनो अगं ह्या वेळेच्या टाकण्यावरूनच कशाला चालून चालून आपल्याला फार थकवा लागलेला आहे ठीक आहे थोडीफार विश्रांती घ्या या वृक्षाखाली आम्ही देव पप्पाला पाठवतो हा? देव पप्पाला लवकर पाठवतो पण याला असू दे बरोबर घेऊन जा अरे पण तो चालणार आहे का? ही अवघता तू बरोबर घेऊन जा म्हणजे ए बाबा चल. कात्री अंगावरून बघ. थांब, 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 थांब. थांब, 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 थांब. आपल्याला option आहे बघ. बघ, बघ, बघ. लवलनी पत्त्यात की नाही बघून घेतो हाय हाय कोपडेराव हाय हाय अहो कसं काय हाय सगळं एकदम बरोबर आहे सगळं बरोबर आहे ना मग आता तुमचं इथे काय आहे मावसे मला सांग ह्या सगळ्या लवलनी बसल्या की नाही अरे ते माझ्या ह्या सगळ्या अरे ते लवलनी माझ्याच पुढे आहेत मी सांगितलं तर काय नाही करणार पण तुला बसायला काय झालं मी काय म्हणते तुझ्या जोडीचे गेले ना गेले गेले मग आता तू पण जा ना त्याला उगा दाडे वेळे येतो जा ना बाबा कशाला?
का? अगे पोरीनो, चला तर बाजाराला. तुझ्या मला सांगितलेली कामगिरी पार पडलेली दिसत नाही. आता आपण जाऊन विचारले पाहिजे. राधे, उभी राहा. तुम्ही आला कुठून आणि जाणार कुठे? मधून रस्ता प्रतिबंध आहे. 12 मार्गाचा एक मार्ग करून तिथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत. मग राधे कसे असतात? ते पण दादा खरे. जेव्हा वादळच्या घोड्याने धुळा उचलला, स्थळांकर तुमच्यावर नेऊन ठेवला आणि आठवतार तिळगुळ धारण केला आहे. ऐकतर राधे. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. जन्म बंदिखाना यशोदेचा गाना. जन्म बंदिखाना यशोदेचा गाना. सोडलोय कुंजवना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना.
ऐकल्या अगं हे पुढे नो अगं हे तर खरे देव आहेत त्यांना आपण घेऊन जाऊया देव हो आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. किशोर. एखाद्या गायीच्या वातावरण तुम्हाला अर्ज आहे थांबरादे 77 दिलेलं वचन तू पूर्ण कर गोपिकांचा नंदलाल गोकुळ ज्याचं गाव गोपिकांचा नंदलाल गोकुळ ज्याचं गाव खऱ्या प्रेमाचा एक ठाव ज्याच्या मुखी राधा कृष्णाचे नाव ज्याच्या मुखी राधा कृष्णाचे नाव